मित्रांनो, तुम्ही देखील सेकंड हँड कोणता आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर कोणत्या कोणत्या गोष्टी आयफोन घेताना चेक केल्या पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नाहीतर तुमच्यासोबत पण स्कॅम होऊ शकतो. तर सगळ्यात पहिला तुम्हाला आयफोन घेताना जर सेकंड हँड तुम्ही आयफोन घेत असेल तर कंडिशन वगैरे तुम्हाला बघायचे. सेकंड हँड फोनची कंडिशन वगैरे कशी आहे, स्क्रॅचेस वगैरे नॉर्मल असेल तर ठीक आहे. काही डिस्प्ले वगैरे काही चेंज आहे का नाही ते तुम्हाला बघायला लागेल. सगळ्यात पहिला तुम्हाला फोन मध्ये जायचं. सगळ्यात पहिला तुम्हाला सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये गेल्यावर तुम्हाला बॅटरी मध्ये जायचं. त्यानंतर आपल्याला इथे बॅटरी चेक करायची. जर फोनची बॅटरी 80च्या प्लस असेल तर तुम्हाला ती बॅटरी हेल्थ चांगली असेल, फोनची बॅटरी चांगली असेल. नाहीतर फ्युचरमध्ये तुम्हाला बॅटरी 79 वगैरे असेल तर बॅटरीचा तुम्हाला एक एक्सपेन्स येऊ शकतो. त्यानंतर सेकंड गोष्ट तुम्हाला त्याची फेस आयडी चेक करायची. तुम्हाला फेस आयडी वगैरे बघायचे. इथे बघा तुम्हाला फेस आयडी आणि पासपोर्ट आहे. इथे तुम्हाला सेटअप फेस आयडी करून एक ऑप्शन दिसेल. तुम्हाला ती गोष्ट फेस आयडी वगैरे चेक करायची. त्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट फोनचा IMEI नंबर बॉक्स आणि मोबाईलचा जो IMEI नंबर आहे तो तुम्हाला चेक करायचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलमध्ये जायचं *#06# *#06# टाकल्यावरती तुम्हाला बघा इथं आहे ना एक IMEI नंबर दिसेल. हा IMEI नंबर आणि जो मोबाईलचा आहे ना बॉक्स मध्ये एक IMEI नंबर असेल. इथे तुम्ही बघू शकता IMEI नंबर एक लिहिलेला असेल. तो IMEI नंबर आणि मोबाईलचा जो बॉक्सचा IMEI नंबर त्या दोन्ही गोष्टी चेक करायच्या. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला फोनमध्ये वॉटर डॅमेज फोन आहे की नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपला जो सिम ट्रे आहे हा सिम ट्रे तुम्हाला काढायचा आहे बाहेर. तसं तुम्ही सिम ट्रे बाहेर काढाल तर इथे ना एक रेड कलरची पट्टी दिसते. आतमध्ये एक रेड आणि व्हाईट असेल तर रेड असेल तर हा फोन वॉटर डॅमेज आलेला असू शकतो आणि जर व्हाईट असेल तर तो वॉटर डॅमेज नसेल. त्यानंतर तुम्हाला चेक करायचा आहे फोनचा कॅमेरा. फोनचा कॅमेरा बघायचा तुम्हाला फ्रंट कॅमेरा वगैरे वर्किंग आहे की नाही. जसं फ्रंट कॅमेरा वर्किंग आहे का नाही, बॅक कॅमेरा वर्किंग आहे की नाही, 0.5x वर्किंग आहे की नाही, 0.2x वर्किंग आहे की नाही, झूम वगैरे करून तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला फोनचा साऊंड कसं आहे, साऊंड प्रॉपर वर्किंग आहे की नाही. त्यानंतर तुम्हाला फोनचा साऊंड इथे दिसणार. साऊंड तुम्हाला साऊंड वगैरे चेक करायचा, आवाज वगैरे प्रॉपर येतोय की नाही फोनचा, या गोष्टी चेक करायच्या. त्यानंतर तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्हाला वायफाय वगैरे जो आहे वायफाय वगैरे कनेक्ट करायचा आहे. वायफाय वगैरे कनेक्ट करून बघायचा प्रॉपर वर्किंग होतोय की नाही. अशा प्रकारे तुम्हाला सेकंड हँड फोन घेताना या गोष्टी चेक करायच्या आहेत. तर व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.